भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं व्रत केलं जातं। महिलांसाठी या सणाचं विशेष महत्त्व आहे, कारण विवाहित महिला सौभाग्य, ऐश्वर्य आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं। यंदा 26 ऑगस्ट रोजी हरतालिका साजरी केली जाणार आहे। त्यासाठीच आपण हरतालिकेचा मुहूर्त कधी आहे, पूजेचा विधी काय, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सर्वात आधी आपण यंदा हरतालिकेच्या पूजेचा मुहूर्त कधी असणार आहे ते पाहूयात। तर हरतालिकेची तृतीयेची तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होणार आहे, तर 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 ही तिथी संपणार आहे। यंदा हरतालिका पूजनाचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत आहे। आता हरतालिकेची पौराणिक कथा नेमकी काय आहे ती आपण पाहूयात। पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीनं भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केलं। पार्वतीचे वडील राजा हिमवान हे भगवान विष्णूसोबत देवी पार्वतीचं लग्न लावणार होते, मात्र पार्वतीनं मनातून शंकरांना आपले पती म्हणून स्वीकारलं होतं। यासाठी भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथीच्या दिवशी पार्वतीनं आपल्या सखींच्या मदतीनं निर्जळ उपवास केला आणि शंकराची आराधना केली। यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या इच्छेनुसार विवाह करण्यास होकार दिला। यामुळे हरतालिकेच्या दिवशी महिला भगवान शंकरांसारखा पती मिळावा किंवा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी उपवास करतात। या दिवशी महिला शिवपार्वतीची पूजा करतात आणि हरतालिकेची कथा वाचतात किंवा ऐकतात। आता हरतालिकेचं धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात। हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी पाळलं जातं। विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी उपवास करतात। या पूजेचा विधी नेमका कसा असतो ते आपण जाणून घेऊया। हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वात आधी चौरंगावर लाल कापड टाकून वाळूपासून शिवलिंग तयार करून घ्यावं। पार्वती, गणपती आणि शंकराची प्रतिमा तिथे ठेवावी। बाजारात हरतालिकेच्या पूजनासाठीच्या मूर्ती मिळतात, त्या सुद्धा तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता। चौरंगाच्या बाजूला समई लावून घ्यावी। चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करून त्यावर कलश ठेवावा। कलशावर स्वस्तिक काढावा आणि त्यात पाणी भरावं। त्यात सुपारी, नाणं आणि हळद घालावी। यानंतर त्यावर नारळ ठेवावा। सर्व मूर्तींचा अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत। पत्री आणि फुलं अर्पण करावीत। कापसाचं वस्त्रही अर्पण करावं। निरांजनानं आरती करावी। पंचामृत, गूळ खोबरं आणि आणखी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। तसंच हरतालिका व्रतादरम्यान 16 शृंगाराला देखील महत्त्व आहे।